हा ठीक आहे बाय. काय रे संख्या? हा पण त्याला मुलीचा आवाज गेला असेल का रे? त्यासाठी मी रेकॉर्डिंग पण करून ठेवली आहे बघ. हॅलो. मग काय म्हणतोयस? काय बोलू? तूच बोल ना. ए तू असं का घाबरत बोलतोयस? कोणी आहे का बाजूला? नाही, कोण नाही. मग पण भाई याला खरंच वाटलं असेल आता की मुलगी आहे म्हणून. आला त्याचं लय घाण पोपट झाला असेल ना. पण संख्या पण मॅसेज वगैरे ठीक आहे रे. पण हा मुलीचा आवाज कसा काय रे? ॲप आहे रे. कोणता? तुला काय करायचं रे 12 गावच्या चौकशा? ये स्वामने तू गप ना जरा. तुला कोणी विचारलंय का? नुसतं आपल्या मध्ये मध्ये ए 2 देईन ना कानाखाली. शहाणपणा करतोय. ए तुम्ही काय नवरा बायको आहेत काय? नुसतं भांडत बसताय. एक काम करूया, उद्या आला ना तुमचं लग्नच लावून टाकूया. थांब. नाहीतर काय मग आईला. ए तू गप्रे यायचं. संख्या बाई काय पण बोल पण याची लय मजा येणार आहे. मज्जा. आता ह्याला कसा नाचवतो बघ. ये बरं चला मी चाललो घरी. मला जेवायचं अजून. चला मी पण निघतोय. ए मग मी कशाला थांबू इथं? नाही थांब ना जरा. ये संख्या ह्याला पण दे रे जरा फोनवरती बोलायला. नाहीतर या बाईलाच आहे. ए तू बाईल्या चौथी असाला. आता तर पक्क तुमचं उद्या लग्न लावून देतो. अरे हा बघ ना नुसतं शिव्या खाण्याची कामं करतो. चला धक्का मार रे जरा. बस लवकर. बसू का? हा बस. सोडतो तुला तिथे पुढे. गुड नाईट.
अगं हो ना, मी इतकं जोरात असलो ना, तिला वाटलं काय झालं, ते धावतच बाहेर आली आणि मग मी फोनच कट केला. घाबऱ्या रे घाबऱ्या, एवढं त्यात काय घाबरायचं, सांगायचं सरळ मैत्रिणीशी बोलते म्हणून. हो का? ती डायरेक्ट वरातच काढेल माझी. म्हणजे लग्नच करेल ना तुझं, मग करू दे ना, मी आहे. म्हणजे काय नाही, ते आपलं असंच. ए, तू कधी कधी काय बोलते ना, काही कळतच नाही मला. हो का? हो मग. बरं दीपक, हा ऐक ना, एक सांगायचं होतं. हा बोल ना. तू आहेस कुठे आता? आम्ही घरी. घरी आहेस का? नको मग जाऊ दे. अगं घरी म्हणजे घराबाहेर फिरतोय. नक्की का? हो. का ग, अशी का विचारते? अरे एक सांगायचं होतं तुला. अगं सांग ना मग. नको जाऊ दे, सोड. अगं बोल ना बिंदास. आता कसं सांगू? हे बघ, काही प्रॉब्लेम आहे का? नाही रे, पण आता कसं सांगू तेच समजत नाही. हे बघ, जे का बोलायचं असेल ते बोल ना बिंदास. नो टेन्शन. नक्की? हां बिंदास. हे बघ दीपक, मी जे काय आता बोलणार आहे ना, ते नीट क्लिअर ऐक, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. हां ऐकतोय, तू बोल. फक्त मी जे काही बोलेल ना, त्याचं उत्तर मला नक्की दे. आणि हो, प्लीज रागवू नकोस. अगं मी कशाला रागवेल, तू बोल ना बिंदास. हे बघ दीपक, आपण गेले 10-15 दिवस झाले बोलतोय. हां बरोबर. अरे थांब ना, मध्ये नको ना बोलूस. माझं बोलून झाल्यावर बोल. बरं ठीक आहे. आपण एवढे दिवस बोलतोय, एकमेकांना आपल्या गोष्टी शेअर करतोय, आपण एक चांगले फ्रेंड सुद्धा झालो आहोत. पण मी आता एक सिक्रेट तुला सांगणार आहे. नीट ऐका. मी खूप दिवस झाले तुला हे सांगायचा प्रयत्न करीत होते, पण मी तेवढी प्रिपेअर नव्हती. मला ना असं वाटायचं वेळेच्या आधीच तुला सांगितलेलं बरं होईल, म्हणून मी आज सांगते. फक्त प्लीज मला याचं जेन्युइन आन्सर दे. आणि नसेल द्यायचं तर नको देऊ, पण माझ्या रागवू नकोस. तू असं फिरून फिरून का बोलते? डायरेक्ट बोल ना, मी नाही रागवणार. आय लाईक यू दीपक. तू रील्स बनवायचा तेव्हापासून मी तुला बघते. तू आवडायला लागला म्हणून तुला मेसेज केला, आणि नंतर समजलं की तू जेवढा साधा दिसत होतास, ॲक्च्युली पण तू साधा आणि भोळाच आहेस. त्यामुळे मी अजून अट्रॅक्ट झाले. वेळ नको निघून जायला म्हणून मी आज बोलायची हिंमत केली. आजच्या गावात मी मला लाईक करते. मुलीने प्रपोज केल्यावर काय करावे? मेसेज. मला वाटलं तुला राग येईल म्हणून मी सांगत नव्हते. सॉरी फॉर, बट माझ्या फक्त फिलिंग शेअर केल्या. गुड नाईट. अरे इथे लगेच ऑफलाईन गेली. हिला वाटतं नसेल ना वाटलं. आता काय बोलू, कसं बोलू? एक काम करतो, हिला कॉलच करतो. नाही नको, काय बोलायचं ते ठरवून घेतो, मगच कॉल लावतो. स्विच ऑफ.
रुसली तर नसेल ना? एक काम करतो, काय बोलायचं लिहूनच ठेवतो, मग हिच्याशी बोलतो. हा. काल रात्रीपासून हिचा एकही मेसेज नाही, कॉल नाही. काय करू, कसं बोलू आता तिच्याशी? करेल ती कॉल, तोपर्यंत यूट्यूबवर बघू कसं बोलायचं ते. हा. हॅलो. बोल. अगं कुठं होतीस तू काल रात्रीपासून? मी किती वेळा मेसेजची वाट बघते तुझा गुड मॉर्निंगचा मेसेज पण नाही आला. का तू नव्हता करू शकत का? अगं तसं नाही, पण काय वाटलं? अगं मला वाटलं तू नाराज असशील, मी डायरेक्ट कॉल कट केला म्हणून, आणि तू कॉल पण नाही उचलला. तू माझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस अजून. अगं हो, पण ते हे बघ दीपक, तुला नाही म्हणायचं तर नाही बोल. असं नको विचार करू की मला राग येईल किंवा मला वाईट वाटेल. अगं तसं नाही, पण मग कसं? ऍक्च्युली मला पण तू खूप आवडतेस. काय खरंच? हो खरंच, हे मीच तुला बोलणार होतो, पण तू स्वतः मला हे बोललीस आणि मी घाबरून कॉल कट केला. आता तुला हे कसं सांगू की मी स्वतः तुला एक लाईक करतो. यू रिअली लाईक मी दीपक? हो. थँक्यू सो मच दीपक, माझं प्रेम स्वीकारल्याबद्दल. तुला सुद्धा थँक्स माझ्यावर प्रेम केल्याबद्दल. एक बोलू दीपक? हा बोल ना. आय लव्ह यू. I love to you. पण संख्या हा पक्का येडा झाला रे. हा ना भाई, मला तर जाम हसायला येईल. पण संख्या कॉल म्यूट आहे ना? हो रे, पण याला जेव्हा समजेल ना तेव्हा अजून मजा येईल. पण त्याला समजून नको देऊ आपण होतो म्हणून. आत्ता बघ फक्त मजा मी काय करत होते. मला विश्वासच बसत नाहीये की हे खरं आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याने तुला विश्वास बसेल. काय? आपण एवढे दिवस कॉलवरच बोलतोय ना, आणि आता आपण एकमेकांना लाईक सुद्धा करतोय. हो बरोबर. मग आता आपण भेटूया का? हो भेटू. काय? आपण भेटायचं? का नाही भेटायचंय का तुला? अगं पण लगेच? अरे जसं पण
हां मग भेटायला काय हरकत आहे? असं म्हणते. चालेल मग भेटूया. ठरलं तर मग. आपण भेटूया उद्या. उद्या? हो उद्या. तसं पण उद्या हॉलिडे आहे, तुला पण सुट्टी असेल. आहे सुट्टी, पण उद्या लगेच आपण भेटायचं. हो मग शुभ काम में देरी क्यों? तुला नसेल जमत तर तसं सांग, उगाच फोर्स नको. अगं तसं नाही, मी थोडा घाबरट आहे ना, म्हणून बोललो. अरे त्यात काय आता घाबरायचं? आता तर आपल्याला एकमेकांबद्दल कळलंय ना. मग असं म्हणतेस? मग ठीक आहे, भेटू उद्या. दॅट्स ग्रेट. मी तुला उद्या कुठे भेटायचं ते सांगते, आपण बोलू रात्री. ओके? हो ठीक आहे. चल मग बाय. आय एम व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. बाय. लव्ह यू. बाय. चला दीपक शेठ, लागा तयारीला, उद्या भेटायला जायचंय. आईला कपडे इस्त्री करून ठेवतो. बाय. लव्ह यू. मासा काय अडकलाय आता, मजा आहे ना. हे आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐका. हां बोल ना. उद्या मी घरी थांबेन आणि त्याला ठरलेल्या ठिकाणी पोहोचवेन. ओके? आणि तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला की मग मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ. आणि एकदा का तो वैतागला ना की तुम्ही मला माझ्या दुसऱ्या नंबरवर कॉल करायचा. मग मी त्याला पुन्हा कॉल करेन आणि मुलाच्या आवाजात धमकी देईन. समजलं? पण सांग तर असं घाबरू नका ना, तो जीव बिव द्यायचा तू. नाही रे, तसं काय नाही होणार. तुम्ही फक्त एक काम करायचं, त्याची लपून व्हिडिओ बनवायची. हा बरोबर बोलतोय. उद्या पक्की मजा येणार रे. संख्या जेव्हा धमकी दिला तेव्हा पक्की फाटल त्याची. बहुतेक ना संख्याने फोन स्विच ऑफ केला असेल म्हणून असा फिरतोय. जास्त बाहेर निघू नकोस, बघितला ना वाट लागल. तू का बस रे जरा. यायला गप्पा बस ना, एवढा रेकॉर्ड तो कशाला. मग कानात कापस घाल चोमने. जर त्यांना समजलं ना आपण त्याचा पाठलाग करतोय तर पूर्ण प्लॅन फिसकटल. मग मी संख्याला सांगेल. माझा सांग, संख्याचा चमची आहे. मी नाही चमचा, तू चमचा. तो सांगतो तसा कुत्र्यासारखं सेपूट हलवायला. ईशा जास्त बोल नको, आता रपकेल इथं. इथं आहे म्हणून साला गावात असताना चेचला असता. ए इच्छा तुझ्यामुळे तो कुठे गेला काय माहिती. चल लवकर, त्याचा व्हिडिओ काढायचा आहे. हा चल चल चल.
अच्छा, जे मी बघतोय ते तू बघतोय का? हो सेम. मला पण जाम भीती वाटायला लागले. मला पण समजत नाही नक्की काय चाललंय. एक काम कर, तू व्हिडिओ काढ पटकन. चल आपण निघू इथून. हा. अरे कधीपासून कॉल करतोय तुम्हाला, कॉल पण उचलत नाही. अरे बावट हो, तुम्हाला सांगितलेला मी कॉल करायला, एक पण जण कॉल करत नाही. उडत गेला तुझा तो कॉल. संख्या लय मोठा मॅटर झालाय. माझी तर बघूनच फाटले. अरे नक्की झाले तरी काय? मी नाही सांगत, तूच बघ. म्हणजे हा. काय प्रकार आहे? अरे मलाच घंटा समजत नाही. माझे बघून फाटली म्हणून ह्याला बोललो व्हिडिओ काढ आणि पटकन निघेतून. आलंय बेकार बोलत होता तो. मला वाटलं त्यासमोर कोणतरी बसलाय. काय मॅटर तर होणार नाही ना रे? मला तर तसंच वाटतंय. काय? मला वाटतंय त्याला येड लागलंय. आपण त्याला लय गाळात घेतला होता. गप रे, काय पण काय, एवढ्याच्यानं कोण येडा होतो काय? अरे मग हे काय चकणे, हा काय स्वतःशी बोलतोय का? मला तर वाटतं त्यांनी जाम मनावर घेतलाय. जीव बीव तर नाही देणार ना, म्हणजे झालं. गप रे, काय पण काय, एवढ्याच्यानं काय होत नाही. संकेत, तू त्याला धमकी तर नाही दिली ना? नाही रे. देऊ पण नको. त्याची आयडी डिलीट मारून टाक आणि सगळे मेसेज पण डिलीट करून टाक. करतो, सगळं डिलीट करतो. चायला हा फोन कशाला करतोय? कोण? दीपक. काय? संकेत, एक काम कर, कॉल उचल आणि त्याला खरं खरं सगळं सांगून टाक. अरे काही येड्याबिड्या झालेत काय? अरे मरू तिघं पण आपण. अरे त्याने जीव दिला ना, त्याची कॉल हिस्ट्री कुणी सगळ्यांनी चेक केली ना, तर आपण सापडले की आपली वाट लागल. बरोबर आहे संख्या, तू कॉल उचल आणि सांग त्याला. हॅलो हॅलो, मी पोचलो घरी. तू पोचलीस का? आणि हो, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून. मी लवकर वाट बघतोय पुन्हा भेटण्याची. हॅलो 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 हॅलो. फोन कट केला वाटतं. मिशन कंप्लीट.